जय श्रीराम. श्री तुकामाई यांनी दिलेली 4 वरदानं आपण बघत होतो. तर श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणीमधील ही शेवटची आठवण बरं का. ही महाराजांची देहातली आठवण आहे. महाराजांकडे कसे सर्व प्रकारचे लोक असायचे, विक्षिप्त असायचे वगैरे, या आठवणीमध्ये सांगितलेलं आहे. तर आज आता ही शेवटची आठवण, आणि आजच हे तुकामाई यांनी दिलेली 4 वरदानं हे पुस्तक आपलं पूर्ण होतं आहे, आज समाप्त होतं आहे. तर हे साधारण 55 पानाचं हे पुस्तक आपलं आता आज पूर्ण होतं आहे. शेवटची आठवण आता आपण ऐकूया. तर आता पुढची आठवण ही अशी, ही महाराजांची देहातली आठवण बरं का. महाराजांकडे सर्व प्रकारचे लोक असायचे, काही विक्षिप्तही असायचे, विक्षिप्त स्वभाव, विक्षिप्त विचार असणारे. महाराज सगळ्यांना ठेवून घ्यायचे, त्यांना सगळे सारखेच. हॉस्पिटलमध्ये जसं येईल त्याला ॲडमिट करून घ्यावं लागतं तसंच. असेच काका फडके नावाचे गृहस्थ होते. त्यांनी काय विचारलं, महाराज संत इच्छामरणी असतात ना? महाराज म्हणाले असतात. मग म्हणाले आपण संत आहात ना? महाराज म्हणाले हे तुम्हाला कोणी सांगितलं? तर म्हणाले असं कसं म्हणता? ब्रह्मानंद महाराज आम्हाला सांगतात तुम्ही संत आहात, म्हणून तर तुम्ही नक्कीच संत आहात. महाराज म्हणाले बरं मी संत आहे, मग तुमचं म्हणणं काय आहे? तर म्हणाले म्हणजे तुम्ही इच्छामरणी आहात, आम्हाला सांगा तुम्ही कधी जाणार? काय विक्षिप्त प्रश्न हा बघा. पण महाराजांनी शांतपणे उत्तर दिलं, रामरायाचं जेव्हा बोलावणं येईल तेव्हा मी जाणार आहे. त्यावर काका फडके काय म्हणतात हे कसले इच्छामरण? आम्ही पण तेव्हाच रामरायाचं बोलावणं आलं की जाणारच आहोत. इच्छामरण म्हणाल तर आपण मला आत्ता ती वेळ, काळ, तारीख, वार सगळं सांगायला हवं. महाराज म्हणाले काका इच्छामरणाबद्दल तुमची काय कल्पना आहे? संतांची वेळसुद्धा नियतीच ठरवत असते. दासबोधात याबद्दल अप्रतिम ओवे आहेत. महाराज नेहमी म्हणत माणूस रोगाने कधी जात नाही, नाहीतर रोग झालेला प्रत्येकजण मेला असता. रोग हे निमित्त असतं, ज्याचं आयुष्यच संपलेलं असतं तो जातो. ती नियतीची इच्छा असते, आणि जन्माच्या वेळीच ती जाण्याची वेळही ठरलेली असते. आपल्याला ती माहीत नसते एवढंच. सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष, जावे लागे. संत असला तरी हा क्षण आला की जायलाच पाहिजे. महाराज म्हणाले काका तुमचं असं म्हणणं आहे का की इच्छामरण म्हणजे या नियतीच्या क्रमात संतांनी ढवळाढवळ करून राहावं? संत तशी ढवळाढवळ करीत नाहीत. इच्छामरण म्हणजे काय सांगू का? कुठलीही इच्छा न ठेवता जाणं याला इच्छामरण म्हणतात. माझ्या माणसानं जोपर्यंत रामराया ठेवतो तोवर जायची भाषा काढू नये. जेव्हा तो न्यायला येतो तेव्हा राहायची भाषा काढू नये. माणूस नेहमी बरोबर याच्या उलट वागतो. रामराया ठेवतो तोवर मला नेशील केव्हा असं म्हणतो, आणि जायची वेळ आली की जरा थांब बाबा, आणखी राहावं असं वाटतं. अशी लबाडी असते आपली. आपल्याला यातना व्हायला लागल्या की आपण म्हणतो राम सोडवील तर बरं, पण हे वरपांगी असतं. आतून आपण बरं व्हावं असंच वाटत असतं. जो असं उलट मागत नाही तो इच्छामरणी, म्हणजे जाण्याचा त्रास नाही, येण्याचा त्रास नाही, तो इच्छारहित जातो. ते इच्छामरण. आणि असं इच्छामरण तुम्हा प्रत्येकाला यावं असं मला वाटतं. कुठलीही इच्छा राहिली नाही की पुनर्जन्म नाही. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून तुम्ही मोकळं होऊन, तुम्हाला साक्षात्कार होऊन तुम्ही जावं, इच्छामरणी व्हावं. याकरता मी हा सगळा बाजार मांडलेला आहे बरं का. तो याच्याच करता मांडला आहे की तुम्ही सर्वांनीही इच्छामरणाने जावं. त्यासाठी सर्वस्वी मदत करायला मी तयार आहे. तुम्ही त्याचा लाभ घ्यावा. पुन्हा येणं जाणं नाही.
अशा स्थितीत तुम्ही जावं म्हणून हा सगळा खटाटोप आहे. आत्तापर्यंत मरणाच्या बाबतीत जे होतं ते मी आपल्याला सांगितलं. आता असं सांगायचं की माझं हे 3 दिवस अत्यंत माझे आनंदात गेले. वाणीसाहेब, त्यांचे कुटुंबीय, मुलगी, सुना यांना विश्रांत श्रम पडले, पण हा उत्सव अप्रतिम झाला असे मला वाटते. हा कार्यक्रम आयोजित करून मला महाराजांची थोरवी गायची ही जी संधी दिली, याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. माझं मराठीवर प्रभुत्व नाही, जसा प्रसंग दिसला तसा मी सांगितला. आपण ते शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल मी आपलाही ऋणी आहे. आता एकच सांगायचं, आपण महाभाग्यवान आहोत, कारण आपण महाराजांची आहोत. काय करायचं हे आपल्याला माहीत आहे. तेव्हा यापुढे आपण अट्टहासाने नामस्मरण करूया. ते केलं रे केलं की महाराज आपल्यासाठी काय काय करू शकतात ते हे नक्की करतील. आणि एक दोन जन्मात आपण रामरायाचं दर्शन घेऊ आणि या जन्ममरणाच्या फेऱ्यातून नक्की मोकळे होऊ असा विश्वास बाळगूया. अट्टहासानं नामस्मरण करूया. ते महाराजांना नक्की आवडेल बरं का. असं सांगून आपल्या चरणी माझी सेवा रुजू करून मी आपला निरोप घेतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.